गजानना श्री गणराया आदी वंद तुझ मोरया. चला तर आज मग गणपती बाप्पाचा असा आवडता प्रसाद म्हणजेच मस्त असे मोदक, रसाळ असे मोदक. तर आता आंब्याचं सीझन चालू आहे म्हणून मी इथं बनवले छान असे आंब्याचे मोदक. नमस्कार युट्यूबकर, मी संगीता. स्वादवी संगीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे आंब्याचे मोदक. 0 मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण पहिल्यांदा इथं छान असे 2 मोठे मोठे साईजचे आंबे घेऊया. पहिल्यांदा आपण इथं आंब्याचा रस काढून घेऊया. इथं आपण आंब्याचे मोदक तयार करणार आहोत ना, तर छान मी इथं 2 मोठ्या साईजचे आंबे घेतले. तर छान याला आपण धुवून घेऊया. पहिल्यांदा छान सगळं आंब्याचा गर काढून घेतला आपण. आता ह्याला एक 2 वेळेस असे मिक्सी फिरवून घेऊ आणि मस्त असा त्याचा रस काढून घेऊया. तर छान असा आपण इथं मँगोचा बघा गर असा काढून घेतलाय. मस्त फ्लफी झालाय. जरा पण त्याच्यामध्ये त्याच्या गाठी गुठळ्या नाहीये. मस्त सॉफ्ट झालाय. एका बाउल मध्ये ह्याला ट्रान्सफर करून घेऊया. छान असं मस्त मँगोचा पल्प काढून झालेला आहे. आंब्याचा जो गर असतो तो आपण मस्त काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण पहिले स्टेप म्हणजे आपण जसं उकडीचा मोदक करतो ना, सेम तसंच ऍज युज्युअल, पण फक्त आपण मँगो पल्प इथे ऍड करणार आहे. तर पहिल्यांदा आपण स्टफिंग करून घेऊया. मोदक मधलं जे सारण असतं ना आतमध्ये मोदकच्या भरायचं ते करून घ्यायचं. तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त अर्धा चमचभर थोडस तूप लावून घ्यायचंय. छान असं कढईला तूप लावून घ्यायचंय. तूप थोडस गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये थोडं आपण खसखस भाजून घेऊया. मी खसखस भाजून घेते. काही जण असं वरतून टाकतात. मला खसखस भाजलेलं आवडतं. बघा छान असं खसखस भाजतंय आपलं. आणि त्याच्याच मध्ये लगेचच आपण खवलेला आपला अख्खा नारळ, पूर्ण नारळ त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा. इथे गॅसची आज थोडीशी कमी ठेवायची. हे जे खवलेलं नारळ आहे ना, मस्त ह्याच्यामध्ये परतून घ्यायचंय. थोडस 2-3 मिनिटं छान असं मीडियम गॅसवर भाजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण गूळ ऍड करून घेऊया. थोडासा मी इथे 1 वाटी घेतलाय, पण मी अर्धीच वाटी घालणार, कारण इथं आंबा मी थोडासा चाखून बघितला. मस्त आंबा खूप असा गोड आहे म्हणून मी इथं फक्त अर्धी वाटी घालणार आहे गूळ. छान आपलं नारळ आणि गूळ मस्त एकजीव करून हे मिश्रण छान असं आपण ह्याला भाजून घ्यायचं. गूळ इथं छान असा विरघळलेला आहे. आता ह्या टायमाला आपण ह्याच्यामध्ये जो मँगो पल्प करून घेतलेला होता ना, तो अर्धा आपण इथं घालून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये मँगो पल्प छान असा अर्धा घालून घेतला मी आणि अर्धा आपण उकड काढण्यासाठी ठेवतोय. तर छान ह्याला एकजीव करून घ्यायचंय. तर आपलं मिश्रण इथं मस्त असं सुटसुटीत व्हायला लागलं, एकदम मोकळं व्हायला लागलेलं आहे. ह्या टायमाला आपण तुम्हाला जर इथं ड्रायफ्रुट्स घालायचे असेल तर ड्रायफ्रुट्स घाला आणि अवॉइड करायचे तर अवॉइड करू शकता तुम्ही. तुमचे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर इथं मी घालत आहे वेलचीची पूड आणि थोडस हे जायफळ असं किसून घालते. जायफळने स्वाद एकदम भारी येतो. हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं तर घालू शकता, अदरवाईज फक्त वेलचीची पूड घातली तरी चालेल. पण जायफळने भारी असा फ्लेवर येतो म्हणून. एकदम परफेक्ट असं सारण आपलं रेडी झालंय. ह्याला छान असं थंड करायला ठेवून देऊ. तोपर्यंत मस्त आपली अशी कडकडीत उकड काढून घेऊया. तर उकड काढण्यासाठी इथं जाड असं मुडाचा आपल्याला मस्त टोप घ्यायचा आहे. तर छान आपण पातेली तापत ठेवून द्यायचं आहे आणि आपण ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे ना मोदकासाठी, त्याच वाटीने आपण तेवढ्या समप्रमाणात आपण इथं पाणी घालून घ्यायचं. तर ह्या 2 वाट्यांनी असं मोदकाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने पाणी घालून घेते. इथं समप्रमाण याच्यासाठी आहे का, इथं आपण मँगोचा जो पल्प आहे ना, आंब्याचा गर काढून घेतलाय, तो पण आपण ऍड करणार आहोत इथं. म्हणून समप्रमाणात आपण इथं छान पाणी घालून घेतलं. त्याचबरोबर चवीपुरतं थोडस असं मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये आपण, म्हणजे पाव चमचभर थोडस मीठ घालून घ्यायचं. त्याच्याने मस्त असं मोदकाला टेस्ट येते छान. आणि त्याचप्रमाणे थोडस तूप घालून घ्यायचं इथं आणि छान ह्याला अशी उकड काढून घ्यायची. छान अशी कडकडीत उकळी काढून घ्यायची. आपण ह्याला झाकण ठेवून मस्त अशी कडकडीत उकड काढून घेऊया आणि त्यानंतर मँगोचा पल्प ऍड करू. तर इथं पाणी छान असं त्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. गॅस कमी करायचा आहे आणि ह्यामध्ये जो आपला उरलेला मँगो पल्प होता, उरलेला आंब्याचा गर होता ना, तो पूर्ण असा घालून घ्यायचा आहे. गॅस एकदम कमी करायचा, लक्षात ठेवायचं. गॅस एकदम कमी करून हा मँगो पल्प
जेवढा आपल्याला उरला होता तो तेवढा पूर्ण घालून घ्यायचा आहे आणि छान ह्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचंय ह्या पाण्यामध्ये. जे गरम पाणी होतं ना आपलं उकळलेलं पाणी होतं त्याच्यामध्ये छान असा हा मिक्स करून घ्यायचा पहिल्यांदा. छान कलर पण एकदम जबरदस्त आलेला आहे आणि ह्याला एकदम कडकडीत अशी उकळ काढून घ्यायची परत एकदा. परफेक्ट असंच आपल्याला टेक्स्चर, असाच कलर पाहिजे. मस्त असा कलर आलेला आहे ह्याला आणि एक उकळ अशी झाकण ठेवून लगेच काढून घेऊया. तर छान अशी उकळ बसलेली आहे एकदम जबरदस्त अशी, बघू शकता. अशीच उकळ आपल्याला एकदम कडकडीत पाहिजे आणि ह्या टायमाला एकदम गॅस झिरो करायचा आहे, एकदम कमी. आणि आपलं जे पीठ मोजून घेतलेलं त्या वाटीने ते पूर्ण असं घालून घ्यायचंय आणि छान तिला मिक्स करून घ्यायचं. इथं उकड ना एकदम भारी बसायला पाहिजे, जेणेकरून आपले मोदक पण एकदम सॉफ्ट आणि एकदम भारी असे होतात. सगळा खेळ हा उकडीवर असतो. तर मस्त जसं आपल्याला पाहिजे होता ना मँगो मोदक बनवायला, जे पीठ, जो कलर एकदम परफेक्ट तसाच आलेला आहे. इथं छान आपण उकड मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी आणि हिला असंच आपण गॅस बंद करून आणि फक्त 7 ते 8 मिनिटासाठी अशी झाकून ठेवायची. त्याच्यानंतर थोडीशी थंड झाली ना, जसं आपण हाताला आपल्याला सोशेल एवढी थंड झाली का तिला एकदम भारी अशी 10 ते 15 मिनिटं तरी मळून घ्यायची. जेवढे जास्त तुम्ही मळाल ना तेवढे परफेक्ट असे आपले मोदक येत आहेत. तर मस्त इथं आपले हे झालेले मिक्स करून गॅस करून घ्यायचा आहे बंद आणि हे बाजूचं आहे चमच्याला लागलेले ते काढून घ्यायचंय आणि 7 ते 8 मिनिटासाठी मस्त झाकून ठेवून द्यायचे. छान 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. इथं आपण परात ठेवून घ्यायची, अशी मोठीशी परात. म्हणजे त्याच्यामध्ये छान असं आपल्याला ते उकड आहे ना ती चांगली अशी मळली जाते त्याच्यामध्ये, म्हणून मोठं अशी परात. तर 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. उकड छान आपली इथे बसलेली आहे मस्त. हिला आपण ह्या परातमध्ये काढून घेऊया. छान सगळी उकड आपण इथं काढून घेतलेली आहे परातीमध्ये आणि छान हिला ह्या तांब्याने असं मस्त मळून घ्यायचंय. मी शक्यतो तांब्यानेच मळते, मला तेच सोपं जातं. तुम्हाला ज्याच्याने सोपं वाटतं ना त्याच्याने उकड छान अशी मळून घ्यायची. उकड 10 मिनिटं तरी ऍटलिस्ट मळून घ्या, म्हणजे ती छान अशी मळली जाते आणि आपले मोदक सुबक छान असे होतात. तर एकूण 10 मिनिटेभर मी अशीच ही उकड मळून घेतली. छान अशी सॉफ्ट ही उकड आपली मळून झालेली आहे. हिला मी एका बाउलमध्ये काढून घेते. छान म्हणजे ती कोरडी पडणार नाही आणि आपले मोदक मस्त असे वळतील पटापट पटापट. तर छान एका बाउलमध्ये काढून घेते आणि झाकून ठेवते. त्याचबरोबर ह्या ज्या परातीत उकड मळली ना आपण त्या परातीला थोडस तेल लावून घेते, भांडी कमी निघतील जेणेकरून. छान तेल लावून घेते आणि मोदक वळून वळून छान ह्याच्यामध्येच ठेवून घेऊया. तर भरपूर जणांची, मी जेव्हा उकडीचे मोदक केले ना तेव्हा भरपूर जणांची मला कंप्लेंट होती की आमच्या ज्या पाकळ्या असतात, ज्या कळी असते ती परफेक्ट पडत नाहीये. तर त्याच्यासाठी काय ऑप्शन आहे? तर त्याच्यासाठी हा ऑप्शन आहे. हा मग काय आहे, हा मोदक मेकर आहे. हे छान असं ह्याच्याने मोदक जसा हवाय तसं, जर तुम्हाला हाताने कळ्या पाडायला जमत नसेल ना तर हा मोदक मेकर मस्त बाजारात अवेलेबल असतो. हा छान घेऊन यायचा आणि ह्याच्याने कसे मोदक करायचे ते चला आपण बघूया. तर छान असं अंगठी बुडवायची तुपामध्ये किंवा तेलामध्ये, तुम्हाला जे पण पाहिजे. शक्यतो तुपच वापरतात जेव्हा मोदक करतो तेव्हा. आणि छान हे मोदक मेकर आहे ना आपलं, तर त्यातला छान असं आपण लावून घ्यायचंय तूप. थोडस तुपाचा हात लावून घ्यायचा, जेणेकरून आपली जी उकड आहे ना, जे पीठ आहे ना मोदकासाठी ते ह्याला चिपकणार नाही. आणि छान असं हाताला पण आपल्याला लावून घ्यायचंय, थोडस एकदम किंचित एकच हाताला एकदा फक्त लावून घ्यायचं, नंतर काही गरज नसते. आणि तुम्हाला जितपत असं एवढा तरी, हे बघू शकता तुम्ही, एवढाच असा गोळा घ्यायचा आहे मोदकासाठी. मस्त असा त्याला छान हातावर एकदा असं मळून घ्यायचंय, थोडासा सॉफ्ट होईपर्यंत. बघू शकता छान एवढा गोळा परफेक्ट आहे मोदकासाठी. आणि ह्या मोदक मेकर मध्ये हा गोळा असा ठेवून घ्यायचा. असा मोदक मेकर व्यवस्थित असं पकडायचं, कारण इथं ही जी अशी चीर असते ना त्याच्याने थोडस ते बिघडू शकतं, म्हणून असं छान घट्ट पकडून ठेवायचं आणि हा गोळा त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा. मस्त गोळा ठेवून घ्यायचा आणि आपण छान त्याला असा शेप देऊन घ्यायचा, जेणेकरून आपण इथं स्टफिंग भरू शकतो. आपलं सारण आहे मोदकासाठी ते छान इथं भरून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशी आपण सारणासाठी जागा करून घेतलेली आहे एकदम मस्त.
सिंपल, साधी, सोपी आणि ज्यांना पाऱ्या करता येत नाही, ज्यांना मोदक वळायला असं म्हणजे पाकळ्या चांगल्या येत नाही आणि नवीन जे मोदक बनवत असतील त्यांच्यासाठी खूप चांगला हा ऑप्शन आहे. एकदम जबरदस्त आणि जसा हवा ना एकदम सुरेख बाजारात मिळतो ना एकदम तसा तसा एकदम मोदक आपला बनवून रेडी होईल. तर छान असं आपण सारण उचलायचंय, इथं सारणाचा गोळा करून घ्यायचा आणि तो अलगद ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा छान असा आणि हाताने हे जे बाजूला वळलेलं होतं ना जे आपलं उकड ती छान अशी दाबून घ्यायची. घाई करायची नाही अजिबात. जेवढं उशिरा का होईना एकदम शांततेत असं मोदक पेशन्स ठेवून आणि असं वळून घ्यायचं आहे. तर परफेक्ट हे बघू शकता. हं? मस्त असं आपल्याला साईज झालेले आहे आणि आपण आता हे मोदकाचं आहे हे उघडून घेऊया. छान बघू शकता. तुम्हाला जर इथे थोडस वाटत असेल ना तर इथे थोडीशी अशी आपली पातळी थोडीशी अशी उंच करून घ्यायची. पातळी छान अशी हाताच्या साईने मस्त उंच करून घ्या. झाला ना मस्त एकदम बाजारात मिळतं ना तसं तसंच मोदक तयार. भारी. अशा प्रकारे सगळे मोदक तयार करून घेऊया आपण पहिल्यांदा. तर आज आपण मोदक इडलीच्या भांड्यामध्ये वाफवून घेणार आहोत छान असं. तर मी पाणी ठेवून घेतलंय, ह्याला छान उकळ काढून घेऊया. मोठ्या गॅसवर छान अशी उकळ काढून घेऊया. इकडे छान असे आपले मोदक एकच नंबर असे वळून झालेले आहेत. भारी दिसतायत, सुरेख, सुबक आणि एकदम भारी त्याला असं डिझाईन आणि आकार आले. स्टायलिश असे एकदम भारी आकर्षित बनवण्यासाठी एक शेवटची स्टेप बाकी आहे, ती म्हणजे छान असे केसर ठेवून घ्यायचे आपल्या एक एक मोदकावर. असं छानच दिसतात, एकदम सुंदर असे आपले मोदक इथे दिसू राहिले. हे केसरने एक फ्लेवर पण ऍड होतो आणि एक अशी सुंदरता पण अशी मोदकला छान येते. वाव, भारी दिसतात. अशा प्रकारे सगळ्या मोदकांवर ठेवून घ्यायचे. तर छान असे आपण सगळ्या मोदकांवर केसर ठेवून घेतलेले आहे. इकडं छान आपलं पाणी पण उकळून झालेलं आहे. तर त्या सोबतच आपण छान असे आपल्या इडलीच्या भांड्यांना तेल लावून घ्यायचं म्हणजे जे मोदक आहेत ना ते तेलात चिकटणार नाही. म्हणून सगळ्या इडलीच्या भांड्यांना तेल लावून अशा प्रकारे घेऊया आपण आणि त्याच्यावर असे एक एक मोदक ठेवून घेऊया. वाफवताना इडलीच्या भांड्यात ठेवताना मात्र एक काळजी घ्यायची, जे शेवटचं भांडं असतं ते ठेवायचं आणि मधचं भांडं स्किप करायचं आणि त्याचं वरचं भांडं ठेवायचं. म्हणजे एक भांडं स्किप करून आपण असे स्टीम करायला ठेवायचं. कारण आपण जर जशी इडली ठेवतो तसेच आपण स्टेप बाय स्टेप ठेवले ना ते भांडं इडलीचं तर ते मोदकाची जी वरची आपली हे असते ना कळी असते ना मोदकाची ती दबली जाते आणि मोदकाचा पूर्ण आकार बिघडतो. म्हणून एक प्लेट स्किप करून असेच आपण 10 ते 15 मिनिटासाठी छान असे मोदक वाफवून घ्यायचे. तर 10 मिनिट भर झालेले आहेत. आपण झाकण उघडून घ्यायचं. वाह, अप्रतिम दिसतंय. ह्याचा जे सौंदर्य आहे ना वाह, सुपर्ब दिसू राहिले. एकदम पूर्ण टेक्स्चर आपला असं केसाचं उतरलेलं आहे मोदकामध्ये आणि मोदक पण मस्त असे वाफवलेले, हाताला चिकटत नाही. ह्याचा अर्थ एकदम परफेक्ट असे मोदक आपले वाफवून झालेत. ह्याला काढून घेऊया आपण. एक उघडून बघूया. वाह, सुपर्ब रसा आणि एकच नंबर असा आपला हा मोदक तयार आहे. तर मंडळी, ही तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल ना तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आणि तुमच्या आंब्याचे मोदक कसे होतात ना हे मला जरूर कमेंटद्वारे सांगा. तर हे आंब्याचे मोदक बनवताना एकदम परफेक्ट असे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी स्टेप बाय स्टेप फॉलो करा. एकदम परफेक्ट असे तुमचे आंब्याचे मोदक होतील हे तुम्हाला मी 100% गॅरंटी देऊन सांगते. जर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अशा तुम्हाला नवनवीन माझ्या रेसिपी लवकरात लवकर बघायला मिळतील. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे छान असं खात राहा.